नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत कॉकरोच जनता पार्टी याबद्दल. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर अनेक चळवळी, मोहिमा आणि विनोदी राजकीय ट्रेंड निर्माण होत असतात. त्यापैकीच एक चर्चेचा विषय म्हणजे कॉकरोच जनता पार्टी होय. ही कोणती अधिकृत राजकीय पक्षसंस्था नसून एक उपरोधिक, विनोदी आणि सोशल मीडियावर आधारित चळवळ म्हणून उदयास आली आहे. विशेषतः तरुणांमध्ये या चळवळीची मोठी चर्चा झाली. कॉकरोच जनता पार्टी ही एक प्रकारची डिजिटल व्यंग्यात्मक मोहीम मानली जाते. बेरोजगारी, राजकीय वातावरण, सोशल मीडियावरील चर्चा आणि युवकांची नाराजी या विषयांना विनोदी पद्धतीने मांडण्यासाठी या चळवळीचा वापर झाला. कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात 2026मध्ये सोशल मीडियावर अचानक कॉकरोच जनता पार्टी हा शब्द ट्रेंड होऊ लागला. काही न्यायालयीन वक्तव्यानंतर युवकांनी सोशल मीडियावर उपरोधिक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. त्यातून या नावाचा जन्म झाला असे अनेक वृत्तांत सांगतात. या चळवळीने अभिजित दिपके यांचे नाव चर्चेत आले. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला. कॉकरोच म्हणजे झुरळ. सामान्यतः झुरळ हा शब्द नकारात्मक अर्थाने वापरला जातो, पण या चळवळीमध्ये कॉकरोच हे प्रतीक संघर्ष, टिकून राहण्याची क्षमता आणि विरोध दर्शवण्यासाठी वापरण्यात आले. जनता पार्टी हा शब्द लोकशाही आणि सामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारा आहे, त्यामुळे या नावामध्ये विनोदासोबतच एक सामाजिक संदेशही दडलेला दिसतो. कॉकरोच जनता पार्टी काही दिवसातच सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाली. इंस्टाग्राम, एक्स, ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबवर या नावाचे मीम्स, व्हिडिओ आणि पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. विशेषतः युवकांनी या चळवळीला मोठा प्रतिसाद दिला. बेरोजगारी, परीक्षा पेपर फुटी, भ्रष्टाचार आणि राजकीय असंतोष यांसारख्या मुद्द्यांवर लोकांनी विनोदी पद्धतीने आपली मते व्यक्त केली. कॉकरोच जनता पार्टीने सोशल मीडियावर एक उपरोधिक जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला. त्यामध्ये निवडणूक सुधारणा, महिलांना प्रतिनिधित्व, भ्रष्टाचारांविरुद्ध कारवाई आणि माध्यमांच्या जबाबदारीबद्दल मुद्दे मांडण्यात आले होते. हा जाहीरनामा पूर्णपणे व्यंग्यात्मक असला तरी अनेक लोकांनी त्यातील मुद्द्यांवर गंभीर चर्चा केली. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर युवक सोशल मीडियावर सक्रिय आहेत, त्यामुळे अशा प्रकारच्या डिजिटल मोहिमा पटकन लोकप्रिय होतात. कॉकरोच जनता पार्टी ही युवकांच्या भावना व्यक्त करणारी एक डिजिटल चळवळ बनली. काही युवकांनी याला तरुणांचा आवाज असेही म्हटले. त्यांनी रोजगार, शिक्षण आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर आपली नाराजी व्यक्त केली. व्यंग आणि लोकशाही. लोकशाहीमध्ये व्यंग, टीका आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांना महत्त्वाचे स्थान असते. कॉकरोच जनता पार्टी ही त्याचाच एक भाग मानली जाते. विनोदाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडणे ही भारतीय लोकशाहीतील एक जुनी परंपरा आहे. पूर्वी वर्तमानपत्रातील व्यंगचित्रे प्रसिद्ध होती. आज त्याच जागा सोशल मीडिया, मीम्स आणि डिजिटल मोहिमा दिसतात. या चळवळीमुळे सोशल मीडियावर युवकांचे प्रश्न चर्चेत आले. बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील नाराजी यांकडे लोकांचे लक्ष वेधले गेले. तथापि काही लोकांनी ही फक्त तात्पुरती इंटरनेट ट्रेंड असल्याचे म्हटले, तर काहींनी यामध्ये भविष्यातील राजकीय जागृतीची सुरुवात पाहिली. यातील सकारात्मक बाजू: 1. युवकांना अभिव्यक्तीचे व्यासपीठ मिळाले. सामाजिक प्रश्नांवर चर्चा वाढली. व्यंगातून जनजागृती झाली. डिजिटल लोकशाहीची ताकद दिसून आली. सोशल मीडियाच्या प्रभावाची जाणीव झाली. काही नकारात्मक बाजू: 1. काही वेळा विनोदामुळे गंभीर विषय हलके वाढू शकतात. 2. चुकीची माहिती वेगाने पसरू शकते. 3. सोशल मीडिया ट्रोलिंग वाढण्याची शक्यता असते. 4. राजकीय ध्रुवीकरण होऊ शकते. कॉकरोच जनता पार्टी ही केवळ एक विनोदी इंटरनेट चळवळ नसून ती आधुनिक युवकांच्या भावना, असंतोष आणि अभिव्यक्तीचे प्रतीक बनली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांनी आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या चळवळीने हे दाखवून दिले की आजचा युवक फक्त मनोरंजनासाठी सोशल मीडिया वापरत नाही, तर सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवरही आपले मत प्रभावीपणे मांडू शकतो. व्यंग, विनोद आणि डिजिटल संवाद यांच्या माध्यमातून लोकशाही अधिक जिवंत होत असल्याचे या उदाहरणातून दिसून येते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.